नमस्कार मित्रांनो, माझ्या शैकी वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, काही क्लायंटचे असे फोन येतात की साहेब आमचे वकील काम करत नाही. काही क्लायंटचे असे फोन असतात की साहेब आम्हाला वकील माहिती व्यवस्थित देत नाहीत, आमच्या वकिलाने काही कामच केलेलं नाही, 6 महिने आम्हाला तारखा माहीत नाहीत. तर साधारण असे प्रश्न पडणं साहजिकच आहे. कारण काय होतं की क्लायंटला काय वाटत असतं की आम्ही वकिलांना पैसे दिले म्हणजे वकिलांनी सगळे त्यांनी कामं बघावीत. माझं पैसे दिलं, कागदपत्र दिली की माझं काम संपलं. तारखा कोण करणार? केस कोणाची? केस ही आधी क्लायंटची असते. वकील तुम्ही कशासाठी नेमलेला असता की तुम्हाला तुमची बाजू मेहरबान कोर्टामध्ये मांडता येत नाही आणि ती बाजू मांडण्यासाठी तुम्ही वकील नेमलेला असतो. का तुम्ही पैसे दिले, कागद दिले म्हणजे वकिलांना बाजू बघायची आहे? तर असं करू नका मित्रांनो. कारण महत्त्वाची गोष्ट कुठली जीवनामध्ये असेल तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमची केस कोर्टामध्ये दाखल केलेली असते, ती फक्त वकिलांच्या मार्फत दाखल केलेली असते. म्हणून वकिलांनीच संपूर्ण काम बघावं असं कुठंही कायद्यात लिहिलेलं नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही प्रतिनिधी म्हणून तुम्ही वकिलांना तुमच्या केससाठी नेमलेलं असतं. जर तुमच्याकडं प्रतिसाद वकिलांना व्यवस्थित मिळत नसेल, तुम्ही वेळेवर व्यवस्थित फी जादा दिलेले असेल आणि तुम्ही जर वकिलांना तुम्हीच कामं बघा म्हणला तर ते शक्य होत नाही. काही ठिकाणी असा प्रसंग येतो की क्लायंट कायम हजर असतात, वेळेवर फी देतात, तरीसुद्धा काही वकील हे व्यवस्थित माहिती देत नाहीत. अशा पण भरपूर केसेस आहेत किंवा असे पण भरपूर वकील आहेत. त्यामुळं अशावर एकच पर्याय की तुम्ही वकील बदलणे. काही केसेसमध्ये वेळेवर क्लायंट फी देतात, काही ठिकाणी वेळेवर वकील हजर राहत नाहीत. अशा ठिकाणीसुद्धा मित्रांनो वकील बदलणं गरजेचं आहे. आता मुद्दा हा घेण्याचा विषय एवढाच आहे सॉरी की जर तुमचा वकील काम करत नसेल, पहिल्यांदा तुमचं कामाची पद्धत चुकीची आहे का हे आधी चेक करा. कारण ज्यावेळी तुमची कागदपत्र तुम्ही तुमच्या वकिलांच्याकडे देताय, काही फी तुम्ही वकिलांना देताय, तुमची फीचं स्टेजेस कशी ठरली त्याच्यावर तुम्ही वकिलांना फी देत असताय. ज्यावेळी वकिलांना फी देताय त्यावेळी कागदपत्र देताना तुमची केस कोणत्या प्रकारची आहे आणि कोर्टामध्ये कशी दाखल केलेली आहे ते आधी तुम्हाला तिचा नंबर, जे काय असेल तारीख, संपूर्ण तुम्हाला त्याची माहिती असणं गरजेचं आहे. प्रत्येक महिन्याला 6 महिन्याला असेल, 1.5 महिन्याला असेल, 2 महिन्याला असेल, प्रत्येक तारीख ही तुम्ही लिहून ठेवली पाहिजे. अथवा आता सध्या मोबाईलचं युग चालू आहे. मोबाईल तुम्ही ॲप जर घेतलंसा, ई कोर्ट्स ॲप हे जर घेतलंसा तर त्या ई कोर्ट्स ॲपवर तुम्हाला संपूर्ण कायदेशीर संपूर्ण माहिती मिळत असते. त्याचबरोबर तुमची तारीख किती आहे, पुढच्या तारखेला कोणतं काम चालणार आहे ह्याचीसुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळत असते. त्यामुळं वकिलांनीच तुम्हाला सगळी माहिती द्यावी असं काहीही नाही. त्यामुळं तुमची कोर्टामध्ये एकदा तारीख पडल्यानंतर तुम्ही तुमची केस पुढची तारीख किती आहे हे मित्रांनो पाहू शकताय. समजा आता तुमचा वकीलच काम करत नाही असा जर तुम्हाला प्रश्न मित्रांनो पडत असेल तर एका स्टेजवरच जर तुमची केस 6 महिने जर चालत असेल तर निश्चित तुमचा वकील काम करत नाही हे सिद्ध होतं. कारण एकतरी तुम्ही निष्काळजीपणा तुमच्या केसमध्ये केलेला असतो की तुम्ही वकिलांशी संपर्क केलेला नसतो किंवा तुम्ही कोर्टात हजर झालेला नसता किंवा वकील तुम्हाला व्यवस्थित सर्व्हिस देत नसेल किंवा प्रत्येक तारखेला तुम्ही संपर्क करत नसेल किंवा वकील संपर्क करत नसेल, तर अशा पद्धतीनं जर चुकीच्या पद्धतीनं तुमची केस गेली तर केस तुमच्या हातातून निघून जाऊ शकते. त्यामुळं प्रत्येक तारखेला काय पुरावे द्यायचे आहेत, काय साक्षीदार द्यायचे आहेत, काय कागदपत्र हजर करायचे आहेत, हिअरिंग चालणार आहे का उलट तपास होणार आहे का, कोणकोणत्या गोष्टी तुमच्या केसेसमध्ये होणार हे पाहणं मित्रांनो फार गरजेचं असते. कारण तुमची केस असते. जर केस हरला तर तुम्हाला त्रास होणार असतो, वकिलांना त्रास होणार असते. केस जिंकला तर तुम्हाला फायदा होणार असतो, वकिलांची फी मिळत असते. त्यामुळं फार महत्त्वाची गोष्ट कोणती असेल, जर तुमचा वकील काम करत नसेल तर मित्रांनो वकील बदलणं फार गरजेचं असते तुमच्या केससाठी. कारण तोटा फायदा, आर्थिक त्रास, मानसिक त्रास हा तुम्हाला होत असतो. त्यामुळं योग्य वेळी योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे. काही क्लायंटचे फोन असतात की आमचे वकील फोन उचलत नाहीत, आम्हाला माहिती व्यवस्थित देत नाहीत,
कोर्टामध्ये हजर असत नाहीत, माझं मी बघतो मॅनेज केलेलं आहे सगळं, तुम्ही येऊ नका, अशी कारणं सांगतात. तर अशा कोणत्याही कारणाला तुम्ही बळी पडू नका. केस तुमची असती, तुम्ही प्रत्येक तारखेला कोर्टामध्ये तुमची हजेरी लागणं गरजेचं आहे. तुमची अधिक वकिलांची दोघांचीही कोर्टामध्ये हजेरी लागली जाते. त्या तारखेला तुम्ही हजेरी लावून तुमचं काम, मग तुम्ही प्रतिवादी असेल किंवा वादी असाल, ह्यामध्ये तुम्ही स्वतः जातीनिशी कोर्टामध्ये हजर राहणं आणि तुम्ही तुमच्याकडून तुमची केस तुमच्या पदरात पडवून घेणं हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. धन्यवाद.